Good morning, students. In this video we will see the images formed by convex lenses for different position of the object. See children, in your textbook it is given the position of the object, position of the image, then size of the image and nature of the image. Position of the object at infinity. Infinity means wherever you can, means how much distance you want to take. Then beyond 2f1 means after 2f1. It is given, the figure is given in your textbook, figure 7.7. You can see 2f1, f1, f2 and 2f2 is shown. Then third one is at 2f1. So how much, what will be the position of the image, size and nature. Then between f1 and 2f1. Then at focus f1, and last one is between f1 and optical center O. So you will get different position of the image, size of the image and nature of the image. Always you get nature of the image as real and inverted, but only between f1 and O you are getting virtual and erect. Now what you will see, till now we have seen about the image formed by convex lens. Now we will see image formed by concave lens. See children, which are the images formed by concave lens. We can obtain the images obtained by concave lenses using the following rules. See, the rules are given. Say when the incident ray is parallel to the principal axis, so what happens, the refracted ray when extended passes through the focus. म्हणजे जेव्हा इन्सिडेंट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असते तेव्हा काय होते, रिफ्लेक्टेड रे कुठून पास होते, फोकसमधून. पण केव्हा, जेव्हा त्याला आपण बॅकवर्डमध्ये एक्सटेंड म्हणजे वाढवतो मागच्या दिशेने, त्यावेळेस इन्सिडेंट रे जर पॅरलल असेल तेव्हा ती फोकसमधून पास होते. अँड वेन द इन्सिडेंट रे पासेस थ्रू दी फोकस, व्हॉट हॅपन्स, जेव्हा इन्सिडेंट रे फोकसमधून पास होते त्यावेळेस काय होते, द रिफ्लेक्टेड रे इज पॅरलल टू दी प्रिन्सिपल ॲक्सिस. म्हणजे जेव्हा इन्सिडेंट पॅरलल असते प्रिन्सिपल ॲक्सिसला तेव्हा फोकसमधून पास होते रिफ्लेक्टेड रे, आणि जेव्हा इन्सिडेंट रे फोकसमधून पास होते तेव्हा रिफ्लेक्टेड रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असते. नाव विल सी इट हिअर. इट इज शोन इन द फिगर 7.9. बघा 7.9मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. ॲज शोन इन फिगर 7.9, ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट PQ. बघा PQ ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, आणि कशामध्ये ठेवलेला आहे, बिटवीन f1 अँड 2f1. यू कॅन सी इन फ्रंट ऑफ ए कॉन्केव्ह लेन्स. याच्या आधी आपण जेवढे बघितले सगळे कॉन्वेक्स होते, आता कोणते आहे, कॉन्केव्ह लेन्स आहे. आणि ऑब्जेक्ट कशामध्ये ठेवलेला आहे, बिटवीन f1 अँड 2f1, आणि ऑब्जेक्टचं नाव काय आहे, PQ. द इन्सिडेंट रे PA. बघा द इन्सिडेंट रे जो आहे तो PAमधून निघाला आहे, आणि तो कशाला पॅरलल आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसला. आणि तो जो इन्सिडेंट रे आहे इट इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड गोज अलॉंग AD. बघा तो ADच्या थ्रू जाऊन राहिला, रिफ्लेक्शन झाल्यानंतर तो कुठे झाला आहे, AD. पण जर त्याला आपण मागे एक्सटेंड केलं, इफ यू एक्सटेंड AD बॅकवर्ड्स, जर ADला आपण बघा डॉटेड लाईननी दाखवलेलं आहे, जर समजा आपण ADला एक्सटेंड केलं बॅकवर्ड्स, ते कुठे क्रॉस होतो, f1ला. देन स्टार्टिंग, देन द इन्सिडेंट रे PO. आता इन्सिडेंट रे POला बघा, इफ द इन्सिडेंट रे PO स्टार्टिंग फ्रॉम P अँड पासिंग थ्रू O, व्हॉट हॅपन्स, इट गोज अलॉंग दी सेम डायरेक्शन. बघा जो PA जो आहे तो Pमधून निघाला इन्सिडेंट रे Aपर्यंत, आणि रिफ्लेक्ट झाल्यानंतर कुठे गेला तो ADमध्ये. पण ADला समजा आपण मागे एक्सटेंड केलं तर तो कुठे कट होतो, f1ला. त्याचप्रमाणे जो PO इन्सिडेंट रे आहे तो